मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा खेळ खंडोबा झालाय। कर्जत आणि कसाऱ्यावरून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। सीएसएमटी पर्यंत पोहोचेपर्यंत लोकल तासभर लेट होत आहे। 15 ते 20 दिवसांपासून हे वेळापत्रक कोलमडलेलं आहे। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून खेळ खंडोबा सुरू आहे। कर्जत आणि कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकल सीएसएमटी पर्यंत पोहोचेपर्यंत एक तास लेट होत आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। दादर स्टेशनमध्ये या लोकल कधी फास्ट तर कधी स्लो ट्रॅकवर लावल्या जातात। त्यामुळे देखील प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत। रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणून प्रवाशांना कपाळावर हात मारून घ्यावा लागतोय। कर्जत आणि कसाऱ्यावरून प्रवास करणाऱ्यांना हा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। सीएसटी पर्यंत पोहोचेपर्यंत तासभर उशीर या लोकल ट्रेनला होतोय। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हे वेळापत्रक कोलमडलेलं आहे। तर याच संदर्भात बोलण्यासाठी मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। स्वप्नीलजी, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा नेमका काय खेळ खंडोबा झालाय? गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जवळपास तासभर उशिरानं ह्या सर्व लोकल सीएसटी पर्यंत पोहोचतायत। सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे चेक करावं लागेल की आपण कुठल्या लोकल बद्दल बोलताय। कारण मध्य रेल्वे खोपोलीपासून 14, कर्जतपासून जवळजवळ 60 आणि बदलापूरपासून 125 पेक्षा जास्त लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत असतात। जर आपल्या स्पेसिफिक दुपारच्या काही लोकलचं असेल तर दुपारच्या लोकलसाठी आपण सध्या जे 15 कोचच्या प्लॅटफॉर्मचे कामं चालू आहेत आपल्याला ती कामं मार्च पर्यंत पूर्ण करायची आहेत। त्यासाठीच्या कामामुळे दुपारच्या वेळेमध्ये जो आहे तो लोकल गाड्यांना काही वेळ होतोय, कारण त्याच्यासाठी जी कॉशन ऑर्डर असते ती आपण सध्या लावलेली आहे। याशिवाय आपल्याकडं मुख्यत्वे करून ज्या उत्तर भारतातून येणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या उत्तर भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या धुक्यामुळं उशिरा येत आहेत। त्या उशिरा गाड्या आल्यानंतर आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून कुर्लापर्यंत 4 लाईन आहेत केवळ। त्यामुळे या गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यामुळे देखील काही गाड्यांना उशीर होऊ शकतो, परंतु जोपर्यंत आपण स्पेसिफिक गाडीबद्दल बोलणार नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल उत्तर देणं हे अयोग्य राहील आणि जनरलाइज स्टेटमेंट योग्य होणार नाही की आपल्याला कुठल्या स्पेसिफिक गाड्यांना उशीर होतोय का, तर त्याच्यामध्ये मग आपण कारण मीमांसा त्याच्यामध्ये करू शकतो। स्वप्नीलजी, माझे सहकारी आहेत रमेश जोशी, त्यांना देखील तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। रमेश सर। निश्चित। हॅलो स्वप्नीलजी, माझे काही सहकारी आहेत, त्यांना देखील तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत। रमेशजी बोला, आपण सांगितलं। हॅलो, तू बोल शिका। स्वप्नीलजी, तुम्हाला माझा आवाज येतोय? मला मुद्दा असा आहे की बरेच सहकारी आहेत आमच्या ऑफिसमधले देखील, ते देखील दररोज याच मार्गावरनं याच लोकलमधनं प्रवास करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की हा दररोजचा मुद्दा झालेला आहे। तुम्ही जो उल्लेख करताय स्पेसिफिक सांगण्याचा तो मुद्दा बरोबरच आहे, मात्र जर असं होत असेल तर यावर कधी उपाययोजना केल्या जाणार आहेत? नाही, म्हणूनच मी आपल्याला सांगितलं यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या। एक तर आपण 15 कोचची ज्याच्यामध्ये आपल्या प्रवाशांसाठीची ती सोय होणार आहे, त्याच्यामध्ये 15 कोचच्या ज्या गाड्या आहेत या आता आपल्या फक्त कल्याण स्थानकापर्यंत चालतात। या गाड्या बदलापूर पर्यंत किंवा कर्जत पर्यंत आणि नॉर्थ ईस्ट मध्ये कसारापर्यंत जावे याच्यासाठीची आपण जी कामं आहेत ती हाती घेतलेली आहेत। याच्यामध्ये आपण पाहत असाल आपले सहकारी जर येतात तर त्यांना दिसत असेल ठाण्यामध्ये काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, कर्जतमध्ये काम चालू आहे, कसाऱ्यामध्ये काम चालू आहे, बदलापूरमध्ये काम करण्यात येत आहे। बदलापूरचं काम MRVCच्या माध्यमातून केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या तिथे काम केलं जात आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जे काम केलं जात आहे त्याच्यामध्ये कुर्ला स्थानक आहे, ठाणे स्थानक आहे, दादर वरती काम केलं जात आहे। त्यामुळे हे सगळे कामं जी केली जात आहेत, आपण जी लोकलची क्षमता आहे त्या पूर्ण क्षमतेसह आपण चालवतो आहोत। त्यामुळे या कुठल्याही कामाला ज्यावेळेस आपल्याला काही तिथे कॉशन ऑर्डर द्यावी लागते किंवा चालत्या सिस्टम मध्ये आपण ही कामं करत असतो, त्यामुळे त्या लोकलला आपल्याकडे लेट होतो। अदरवाईज आपल्याकडे असा ऑप्शन असतो की आपण लोकल कॅन्सलेशन करून ते करावं, आपण ते करत नाही कारण लोकल कॅन्सलेशनचा प्रवाशांना जास्त त्रास होतो किंवा जे रेग्युलर काम करायला येत असतात त्यांना तो त्रास होऊ शकतो। म्हणून आपण ते अवॉइड करतो आणि आपण चालत्या सिस्टम मध्ये त्याच्यामध्ये जितका वेळ 2 गाड्यांमध्ये आहे त्या वेळेमध्ये ब्लॉक घेऊन किंवा त्याच्यामध्ये काही कॉशन ऑर्डर लावून आपण हे काम करत असतो।
स्वप्नीलजी, माझे सहकारी आलेले आहेत, त्यांना देखील तुम्हाला विचारायचं आहे. रमेश जोशी आपल्यासोबत आहेत. स्वप्नीलजी आजचं तुम्ही म्हणताय गाड्या ट्रेन उशिरा होत नाही, पण आजचं उदाहरण सांगतो. म्हटलेलंच नाही रमेशजी, मी आपण थोडंसं चेक करा. मी हे नाही म्हटलं, मी आपल्याला हे विचारलं की कुठल्या स्पेसिफिक लोकल बद्दल मी तुम्हाला स्पेसिफिक आत्ता सांगतो. दुपारी हे बघा, दुपारी 12 वाजताची बदलापूरहून निघालेली लोकल दुपारी 2:35 दादरला आली आहे, जिची वेळ आहे 1:31. पण हे पण तुमचा, माझ्याकडे इंडिकेटरचे फोटो आहेत तुमच्या. एक नाही, 2 नंबर ऐका तुम्ही आता. नाही, अजून मला सांगू द्या ना लोकल बद्दल तुम्हाला. नाही, निश्चित सांगा तुम्ही. मी आपल्याला, आपण जो आता मुद्दा करताय ना उचलताना, या मुद्द्याचं उत्तर मी ऑलरेडी सिद्धेशजीला दिलेलं आहे. म्हणूनच मी आपल्याला बोललो, कारण यांना मी हेच आता सांगितलं की दुपारच्या वेळेमध्ये आपले जे क्वेश्चन ऑर्डर चालू आहेत आणि आपल्याकडे जे 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनचं काम चालू आहे, त्याच्यासाठीचे आपले क्वेश्चन ऑर्डर. तुमचा मुद्दा योग्य आहे, पण आता नुकताच त्यांनी प्रवास केलेला आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? स्वप्नीलजी ऐका, हे आज नाही, गेल्या 15 ते 20 दिवसापासून एकही लोकल तुमची ऑन टाइम नाही. एक लोकल नाही. ऐका एक लोकल नाही, जनरलाइज नाही. माझ्याकडे नाही, मी जबाबदार नाही. स्वप्नीलजी माझ्याकडे स्नॅप्स आहेत. तुम्ही तुमच्या गाडीच्या अटेंडिंग टाइम्स चेक करा, पण शेअर करा. हा, मी तुम्हाला शेअर करतो. मी आपल्याला सांगतो, ऐका, 1 मिनिट ऐका आपण कृपया, की याच्यामध्ये खोपोलीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 14 गाड्या येतात. हो. कर्जतपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 60 पेक्षा जास्त गाड्या येतात. बदलापूरपासून 125 पेक्षा जास्त गाड्या येतात. बरोबर. आणि आपण हे स्टेटमेंट देताय की सर यातली एकही लोकल वेळेवरती नाहीये. मी यातली एकही म्हटलं नाही. पुन्हा आपण जनरलाइज करताय. 125 आपण आता जे वापरलात ना शब्द रमेशजी, दुपारची आज मी तुम्हाला सांगतो, आजची हे दुपारी 12 वाजून नाही 15 दिवसापासून आजच्यापर्यंत आलाय, तरी कालची सांगतो. काल तुमची बदलापूरला कर्जतहून येणारी 12:32ची लोकल वेळेवर नव्हती. काल तुमची 12:15ची लोकल वेळेवर नव्हती. काल तुमची 12ची लोकल होती बदलापूरहून जाणारी, बदलापूर लोकल, तीही वेळेवर नव्हती. सातत्यानं या गाड्या रोज उशिरा होत आहेत प्रवाशांना. मी रमेशजी, मी आपल्याला ह्याच गोष्टीबद्दल सांगितलं. मी बदलापूरवरनं 125 गाड्या चालवतो, ज्यातल्या 3 गाड्यांचं आपण स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यानंतर सगळ्याच गाड्या लेट आहेत हे आपलं स्टेटमेंट होतं. नाही, रोज येणाऱ्या या 3ही गाड्यांमधील रोज मला एकही आता मी हे सुद्धा ओपन केलेलं आहे. मी आपलं झी24 तासच पाहतोय, तर त्याच्यावरती देखील आपण जे चालवत आहात ते थोडंसं दिशाभूल करणार आहे. नाही, अजिबात नाही. हे अतिशय जबाबदारीनं माध्यम म्हणून अतिशय जबाबदारीनं आम्ही सांगतोय. तुम्ही तुमची बाजू मांडताय रेल्वे म्हणून, पण हे नाही. 3 लोकल आमच्या लेट झाल्या असं सांगता आहात आपण, आणि आपण जे चालवत आहात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बदलापूर स्टेशन, कर्जत स्टेशन यांचं कॉल लॉग बघा, ट्रेन लॉग बघा आणि नंतरच क्रॉस चेक करा. कारण आम्ही रोज प्रवास करतो, रोज होणारा मनस्ताप आहे. हा मनस्ताप, हीच मला कल्पना होती की आपण रोज 125 गाड्यांनी नाही प्रवास करू शकत. नाही, हे तुम्ही तांत्रिक, हे बघा, त्याच्याबद्दल आपण बोलता आहात. त्या गाड्या निश्चित काल उशिरा होत आहेत याचं उत्तर मी सिद्धेशजींना अगोदरच दिलेलं आहे. कारण ह्या दुपारी येणाऱ्या आपल्याकडे बाकीच्या वेळेस 2ही पीक असतात, त्यावेळेस मध्ये कुठलाही ब्लॉक अपेक्षा ही की रोज या गाड्या किमान यापुढे तरी वेळेवर चालतील या संदर्भात आपण आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये आता आपल्याकडे 15 डब्याच्या याच्यासाठीची जे कामं आहेत ती आपण लोकल प्रवास हा बंद न करता करतो आहोत. त्याच्यासाठीच्या ज्या क्वेश्चन ऑर्डर आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. मी सिद्धेशजींना, आपण कदाचित ऐकलं नाही, मी सिद्धेशजींना हेच सांगितलं होतं की आपल्याकडे फक्त दुपारचाच वेळ असतो ज्याच्यामध्ये आपण या लाईनवरती ब्लॉक घेऊ शकतो. त्यामुळे या लाईनवरती दुपारी ब्लॉक घेतले जातात. त्याच्यासाठी आवश्यक असलेले जे क्वेश्चन ऑर्डर आहेत त्या त्याच्यामध्ये द्याव्या लागतात. कारण आपल्याला लोकल सेवा चालू ठेवून किंवा लोकल सेवा चालवत असतानाच ही कामं करायची आहेत. आपण लोकल सेवा बंद करून ही कामं केली तर प्रवाशांना त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहोत. निश्चित. स्वप्नीलजी, तुमचा मुद्दा हा लक्षात आलेला आहे. आपल्यासोबत प्रवासी संघटनेच्या लता अरगडे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकूयात. लताजी, गेल्या आपण पाहतोय काही दिवसांपासूनचा हा मुद्दा म्हणायला लागेल. मध्य रेल्वेचा खेळ खंडोबा झालाय का? काय नेमकं घडतंय? वेळापत्रक पाळलं जात नाहीये. हे तर आहे की आज आता हे 15 दिवसापासून तर आहेच, पण त्या आधीपासूनच
खेळखंडोबा झालेला आहे बर की आपण बघतोय की रोज लताजी, 15 ते 20 आपण थोडंसं मिनिटं जे स्टेटमेंट देत आहेत ना त्यामध्ये थोडंसं नाही, आपण स्वप्नीलजी, रेग्युलरली जे प्रवास स्वप्नीलजी, करणारे आहेत त्यांचं त्यांचं करावं एकदा आणि जर पूर्ण दुसरे करू द्या. काही ऑप्शन असतील नाही, नाही, याच्यामध्ये नाही, स्वप्नीलजी, असं स्वप्नीलजी, नाही. बाकी काही त्यांचं आधी प्रवाशांना ऐकून दुसऱ्या ऐका ना. वाहनाचा ऐका ना. वापर बरोबर करण्यासाठी रोजचे सांगायला हवं प्रवासी आपण. जोडलेले असतात स्वप्नीलजी, आणि त्यांचं पूर्ण तर त्यांच्याकडूनच ऐकूया. आम्हाला ही माहिती मिळते ना की नाही सकाळच्या लताजी, पिकावर मधले आपल्याकडे मध्य रेल्वेचे 45 लाख प्रवासी आपल्याशी जोडलेले आहेत असा म्हणजे कदाचित आपल्या बोलण्याचा अर्थ ऑफकोर्स होतो आहे. आम्ही प्रवासी संघटना ही जी मला चालवतो लताजी मला कल्पना आहे त्याची मला हा. त्या प्रवासी संघटनेची पण कल्पना आहे आणि माझं तिथे किती ऐकून लोक तर घ्या. जोडलेले आहेत त्याची तुम्ही देखील माझं कल्पना आहे ऐकून तर मला. घ्या. ऐका नाही निश्चितच आता आपण परवा- आपण परवा- हे बघा. निश्चितच ऐकून घेणार आहोत पण हा, ऐकून घेत असताना आपले स्टेटमेंट थोडेसे जनरलाइज आणि चुकीचे असू नयेत एवढीच अपेक्षा आहे. हे तुम्ही सकाळच्या वेळेची त्याचे टाइम टेबल बघा ना. आता मी साहेब, आपल्याला एक सांगतो लताजी आतापर्यंत हा. जे डिस्कशन चाललं होतं ते दुपारच्या लोकल बद्दल चाललं होतं नाही, आता अचानक दुपारचं तर आपण आहे. सकाळच्या लोकल वरती हे बघा, पोहोचलाय स्वप्नीलजी, कारण मुद्दा- आपण असं जम्प करत राहू तर ते योग्य नाही नाही, होणार नाही, कारण नाही, प्रत्येक जण वेगवेगळ्या अहो, गोष्टीबद्दल आज बोलतोय बघा, स्वप्नीलजी ऐका ना. मुंबई स्वप्नीलजी शहराची- मुद्दा हा आहे ना लताजी मुंबई एक मिनिट शहर आणि- लताजी हा. एक मिनिट थांबा. स्वप्नीलजी हा. मुद्दा सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या ट्रेनचा नाहीच आहे. जर ट्रेन लेट होत असतील तर त्यावर आपण कारवाई केलीच पाहिजे ना त्यावर उपाययोजना शोधल्याच पाहिजेत त्या मग त्या सकाळच्या असू देत किंवा दुपारच्या असू देत. मी आपल्याला हेच सांगितलं की ट्रेन लेट का होत आहे ह्याचं कारण आयडेंटिफाय करणं सुद्धा महत्वाचं आहे. जर कामासाठी ट्रेन लेट होत आहेत प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी किंवा लोकलच्या ट्रेनची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जर ट्रेन लेट होत आहेत तर आपलं असं म्हणणं आहे का की ती कॅपॅसिटी वाढवू नये. मी आपल्याला तेच सगळ्यात पहिला मुद्दा मी तोच सांगितला की आपण जे कामं करतो आहोत आता सध्या 15 कोचच्या गाड्यांसाठी जी आपण प्लॅटफॉर्मच्या एक्सटेन्शनची कामं करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू द्यात दादर असू द्यात ठाणे असू द्यात कल्याण असू द्यात इव्हन बदलापूर वरती काम चालू आहे. तर ही कामं जी आपण करतो आहोत त्यामुळे आपल्याला लेट होतं हे सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगितला आपल्याला. हो हो आणि मग मला ती कामं आता- करणं आता आवश्यक साहेब, आहे की नाही. माझं म्हणणं पण एक ऐकून घ्या मिनिट ना थोडं. लताजी एक मिनिट लताजी पहिले सिद्धेशजींशी जे बोलत होतो ना हो. कारण सिद्धेशजींशी मी पहिल्यापासून बोललो आहे आणि सगळ्यात पहिला मुद्दा हाच आहे. श्रीकांत सॉरी श्रीकांतजी हम्म. मला आपल्या कदाचित त्यांनी हो, हो. ते सांगितलं तर श्रीकांतजी कारण श्रीकांतजीशी मी पहिल्यापासून हा मुद्दा मी त्यांना सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की दुपारच्या ज्या गाड्या आहेत त्यावेळेस आपण ब्लॉक घेतो आणि त्यावेळेस आपल्याकडं तिथे जी कॉशन ऑर्डर आहे ती लावल्या जातात कारण आपल्याला गाड्या न थांबवता हे आपण जसं चालू हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे तसा आपण प्रयत्न करतो कारण लोकलला मुंबईत हृदय म्हटलं जातं किंवा रक्तवाहिनी म्हटलं जातं ठीक आहे. त्यामुळे ती ठीक आहे. न बंद करता आपल्याला करणं हे अपेक्षित आहे आणि तेच आपण करतो आहोत. होय, होय. याच्यामध्ये निश्चितच कारण कॉशन ऑर्डर ज्या असतात ज्याच्यामध्ये स्पीड रिस्ट्रिक्शन लावले जातात तिथं नॉर्मल केसमध्ये 105 नी गाडी चालू शकते तिथे आपण समजा ठीक 30 आहे हा किलोमीटर मुद्दा प्रति आपला घंटा मगाशी चर्चेत आलेला होता. स्वप्नीलजी म्हणून आता मी ज्या तोच मुद्द्यावरती प्रवाशांच्या बोलतो. ज्या समस्या आहेत माझ्या सहकाऱ्यांनी देखील जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावर देखील आपण भविष्यामध्ये लक्ष निश्चित, घालाल आणि निश्चित. ह्या सगळ्या ज्या निश्चित. अडचणी आलेल्या आहेत त्या दूर होतील अशी अपेक्षा आहे. निश्चित, धन्यवाद आपण निश्चित. झी 24 तासची बातचीत केली. लताजी आपले देखील धन्यवाद.